नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या पुन्हा एका नवीन आणि वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आजचा हा जो व्हिडिओ आहे तो थोडा खास आहे. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक बुक जी आहे म्हणजे एक पुस्तक जे बनवलेलं आहे त्याचा इंट्रोडक्शन हा व्हिडिओ आहे. म्हणजे काय की जर तुम्हाला टायपिंग करायची असेल, इंग्लिश असू दे, मराठी असू दे किंवा हिंदी असू दे, किंवा तुम्हाला टायपिंग गव्हर्मेंट जॉबसाठी असू दे किंवा प्रायव्हेट जॉबसाठी असू दे, तर तुम्हाला प्रॅक्टिस ही महत्त्वाची असते. एक्झाम्स वगैरे देणं ह्या सगळ्या गोष्टी असतात ते. पण त्याचं प्रिपरेशन जे आहे ते तुम्हाला व्यवस्थित करता येत नाही आहे. कधी-कधी काही-काही जे विद्यार्थी असतात त्यांना क्लासपर्यंत पोहोचणं शक्य नसतं आणि मग ते रेफर करतात ते की घरूनच प्रॅक्टिस करायची. पण घरून जर प्रॅक्टिस करायची असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी मटेरियलची गरज असते आणि तो स्टडी मटेरियल जर तुम्हाला व्यवस्थित भेटला नाही, तर मग तुम्हाला टायपिंग जी आहे ती व्यवस्थित शिकता येत नाही आहे. आणि हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी तुमच्यासाठी एक पुस्तक डिझाइन केलेलं आहे आणि ते पुस्तक तुम्हाला दाखवण्यासाठी हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी बनवलेला आहे. ते पुस्तक तुमच्यापर्यंत कसं पोहोचणार वगैरे हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ओके. सुरुवातीला मी त्या पुस्तकामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे याची तुम्हाला माहिती देते आणि मग त्याच्यानंतर ते पुस्तक कसं खरेदी करायचे किंवा ते पुस्तक तुमच्यापर्यंत कसं पोहोचेल याची मी माहिती तुम्हाला देणार आहे. ओके. चला तर मग स्टार्ट करूया. तुमच्यासमोर मी एक PDF ओपन केलेली आहे. ही PDF म्हणजेच हे पुस्तक आहे. सुरुवातीला मी तुम्हाला इंग्लिश टायपिंगचं पुस्तक देणार आहे आणि मग याच्यानंतर मी तुम्हाला मराठी टायपिंगचं पुस्तक देणार आहे. मग या पुस्तकामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? पहिले तर आहे याच्यामध्ये हे पुस्तक तुम्ही खरेदी केल्यानंतर 30 WPM आणि 40 WPMचं जे काही आहे त्याची तुम्ही पूर्ण तयारी या पुस्तकामध्ये बघून तुम्ही करू शकता. मग तुम्हाला काय काय मिळेल तर याच्यामध्ये सुरुवातीला इंट्रोडक्शन दिलेलं आहे, त्यानंतर लेसन्स दिलेले आहेत, तुम्हाला प्रॅक्टिससाठी 50 पॅसेजेस दिलेले आहेत. ओके. त्यानंतर 30 WPMचं लेटरचं फॉर्मॅट आहे, 30 WPM स्टेटमेंट फॉर्मॅट आहे, त्यानंतर 40 WPM बिझनेस लेटर फॉर्मॅट आहे, 40 WPM पर्सनल लेटर फॉर्मॅट आहे, त्यानंतर 40 WPM स्टेटमेंट फॉर्मॅट आहे. तसंच 150 ऑब्जेक्टिव्ह मी तुम्हाला दिलेले आहेत आणि त्यानंतर जे काही क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत, जे एक्झाम्समध्ये वगैरे विचारले जातात ते सुद्धा मी तुम्हाला यामध्ये दिलेले आहे. आणि त्यानंतर शेवटी पुस्तकाच्या शेवटी मी तुम्हाला काही एक्झामच्या टिप्स दिलेले आहेत की जे तुम्ही एक्झामच्या प्रिपरेशनसाठी वापरू शकता. म्हणजे हे पुस्तक खरेदी केल्यानंतर तुम्हाला वेगळं कुठलीही माहिती डाउनलोड किंवा शोधण्याची गरज नाही आहे. कारण ह्या पुस्तकामध्ये संपूर्ण माहिती, एक्झामचं जे काही प्रिपरेशन आहे, एक्झामची जी काही तयारी आहे, त्या तयारीसाठी लागण्यासाठी जे काही साहित्य आहे किंवा जे काही स्टडी मटेरियल आहे ते एकाच पुस्तकामध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे. ओके. त्यानंतर इथे मी आपल्या चॅनेलची लिंकसुद्धा दिलेली आहे की इथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट जे आहे ते आपल्या चॅनेलवर जाऊ शकता. म्हणजेच का चॅनेलवर जाण्याची काय गरज आहे, पुस्तक वाचून सुद्धा तुम्हाला गोष्टी कळणार आहेत. पण जर असं कधी वाटलंच की अरे मला स्टेटमेंटची सेटिंग कळत नाही आहे, मला लेटरची सेटिंग कळत नाही आहे, तर ह्या चॅनेलवर तुम्हाला त्या काही ज्या सेटिंग्स आहेत त्यासुद्धा मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत. ओके. थोडंसं मी तुम्हाला ओव्हरव्ह्यू दाखवते. हे इंट्रोडक्शन आहे, त्यानंतर इथे तुम्हाला लेसन्स दिलेले आहेत. हे पूर्ण लेसन्स आहेत इंग्लिशचे. थोड्या दिवसामध्ये मी मराठीचं सुद्धा पुस्तक तुमच्यासाठी प्रिपेअर करून देणार आहे. त्यानंतर लेसन्स झाल्यानंतर इथे तुम्हाला मी प्रॅक्टिससाठी तुम्हाला पॅसेजची गरज लागते. मग ते पॅसेजसुद्धा मी इथे तुम्हाला 50 पॅसेज दिलेले आहेत म्हणजे तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस करू शकता. इथे तुम्हाला मी पॅसेजसुद्धा दिलेले आहेत. पॅसेज प्रॅक्टिस करून झाल्यानंतर थोडंसं आपण स्क्रोल करूया. टोटल 50 पॅसेज आहेत आणि हे जे बुक आहे ते टोटल 80 पेजेसचं हे तुमच्यासाठी मी खास डिझाईन केलेलं बुक आहे. ओके. हे त्याच्यानंतर झाल्यानंतर इथे तुम्हाला काही याच्यामध्ये तुम्हाला मी स्टाईल्स दिलेल्या आहेत किंवा फॉर्मॅट दिलेले आहेत, ज्यामध्ये 30चं सुद्धा हे बघा 30चं स्टेटमेंट आहे, त्यानंतर 30चं लेटरसुद्धा आहे, त्यानंतर 40चं सुद्धा लेटर्स
स्टेटमेंट वगैरे ही पूर्ण माहिती याच्यामध्ये मी तुम्हाला दिलेली आहे. ओके, वेगळं तुम्हाला स्टडी मटेरियल घ्यायची गरज पडणार नाही एवढी माझी खात्री आहे. त्यानंतर इथे 150 ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला दिलेले आहेत जे तुम्हाला आन्सर सकट आहेत, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही आहे ते वेगळं बुक किंवा वेगळं काही स्टडी मटेरियल घ्यायची गरज नाही आहे. ओके, हे तुम्ही घ्या, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल की त्याच्यामधून तुम्हाला काय काय फायदा होणार आहे. ओके, पूर्ण बुक मी आता दाखवत बसत नाही आहे. आता हे त्याच्यानंतर तुम्हाला हे मिळणार कसं? आता याची जी काही लिंक आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. हे जे बुक जे ते तुम्हाला खरेदी करायचं आहे याची जी लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा असा एक पेज ओपन होईल ज्यामध्ये बुकचं नाव आहे, त्यानंतर बुकबद्दल पूर्ण माहिती आहे आणि एक मी नॉमिनल चार्जेस तुमच्यासाठी ठेवलेले आहेत. हे बुक तुम्हाला 125 रुपयाला मिळणार आहे. मग ते खरेदी कसं करायचं आणि ते डाउनलोड कसं करायचं, इथे असा हा एक पेज येईल. सेम जसं मी इथे लॅपटॉपमध्ये दाखवते तसंच तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा हा पेज जो आहे तो सेम ओपन होणार आहे. ओके, इथे सुद्धा मी बुकची माहिती दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे. 30 and 40W टायपिंग प्रॅक्टिस पॅसेज मिळणार आहेत. त्यानंतर स्टेटमेंट आणि लेटरचे फॉर्मॅट मिळणार आहेत. इथे मी 100 ऑब्जेक्टिव्ह लिहिलेले आहेत विथ आन्सर, पण ते 100 ऑब्जेक्टिव्ह नाही आहेत, तर ते 150 आणि प्लस जे काही इम्पॉर्टंट आहेत ते काहीतरी 15 ऑब्जेक्टिव्ह आहेत जे रिपीटेडली विचारले जातात ते इंग्लिशला एक्झाममध्ये. ओके, त्यानंतर एक्झामच्या टिप्स वगैरे तुम्हाला इथे दिलेले आहेत. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम जर असेल तर तुम्ही काय करू शकता, हे जे तुम्हाला इथे ईमेल आय डी जो दिलेला आहे या ईमेल आय डीवर तुम्ही मला मेल करू शकता की तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील ते आपण सॉल्व्ह करूया. किंवा जर तुम्हाला मेल करायची इच्छा जर नसेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके, मग आता इथे तुम्हाला ते खरेदी कसं करायचे ते सांगितलेलं आहे. हे चार्जेस आहेत जे तुम्हाला पे करायचे आहेत. इथे तुमचं नाव टाकायचं आहे, जसं मी आता इथे एक डमी नाव टाकलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक ईमेल आय डी इथे एंटर करायचं आहे, कारण जी लिंक जी आहे ती मी तुमच्या ईमेल आय डीवर सुद्धा देणार आहे आणि तसंही ते ऑटोमॅटिक डाउनलोड होणार आहे. ते कसं डाउनलोड होणार आहे ते मी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, हे केलेलं आहे मी. हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंटसाठी पुढे जायचं आहे. तुमच्यासमोर पेमेंटचा जो काही पेज जो आहे तो तुम्हाला डिस्प्ले होईल. मग तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचं असेल, UPI, कार्ड्स, नेट बँकिंग, वॉलेट्स वगैरे, त्या पद्धतीने तुम्ही काय करू शकता, पेमेंट करू शकता. मी आता सध्या माझ्या फोननी जो आहे तो हा QR कोड जो आहे तो स्कॅन करून तुम्हाला पेमेंट करून दाखवते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित समजेल. पेमेंट तुमच्या मोबाईलमध्ये QR कोड स्कॅन केल्यानंतर तुमच्या पुढे ती UPIची जी काही लिंक असते किंवा जो काही कोड असतो, जो काही तुमचा पासवर्ड वगैरे टाकायला ही सगळी इन्फॉर्मेशन येऊन जाते. पेमेंट केल्यानंतर डायरेक्टली आता मी पेमेंट केलेलं आहे. पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर असं कन्फर्मेशनचं ते कन्फर्मिंग पेमेंटचं तुमच्यासमोर एक अशी विंडो येऊन जाणार, पेमेंट केलं असेल तुम्ही. आणि जसं तुम्ही पेमेंट केलं, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला लगेच इथे एक पेज येतो. हे बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, इथे एक पेज येतो. या पेजवर मी इथे तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक जी आहे ती म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक दिलेली आहे. हे डायरेक्टली तुम्हाला ओपन होणार आहे. हे बघा, ओपन झालं. मग तुम्ही इथे तुमची ईमेल आय डी तुम्हाला ओपनच ठेवायची आहे. इथे तुम्ही डाउनलोड या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला ही जी काही बुक आहे ती तुम्ही काय करू शकता, डाउनलोड करू शकता. हे बघा, दिसते ना तुम्हाला डाउनलोड एनिवे, इथे क्लिक करून पण तुम्ही करू शकता किंवा इथे क्लिक करून सुद्धा तुम्ही करू शकता, जिथे तुम्हाला पाहिजे तिथे. ऑटोमॅटिक डाउनलोड आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड एनिवे करायचे. डाउनलोड एनिवे केल्यानंतर हे बघा, इथे तुम्हाला ती डाउनलोड होताना दिसेल. हे बघा, आता ती सध्या डाउनलोड होते. त्यानंतर तुमच्या ईमेल आय डीवर जायचे. ईमेल आय डीवर गेल्यानंतर इथे सुद्धा तुम्हाला ती जी काही तुम्हाला रिसिप्ट मिळेल माझ्याकडनं, त्या रिसिप्टमध्ये खाली यायचे. रिसिप्टमध्ये सुद्धा मी लिंक देणार आहे की जेणेकरून तुम्ही रिसिप्टमध्ये सुद्धा ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ही तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट आहे. ही पेमेंटची रिसिप्ट अशी तुमच्यासमोर ओपन होते. आणि हे बघा, इथे जे दिसते ना तुम्हाला, थोडंसं झूम करून दाखवते मी तुम्हाला. इथे दिसते तुम्हाला ही तुमची जी काही रिसिप्ट आहे ती रिसिप्ट तुम्ही डाउनलोड केल्यानंतर सुद्धा इथे सुद्धा मी तुम्हाला बुक डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला लिंक दिलेली आहे.
म्हणजे तुम्ही जेव्हा मी तुम्हाला थँक्यूची जी काही रिसिप्ट आहे ती तुम्हाला पाठवणार, त्या रिसिप्टमधून सुद्धा तुम्ही बुक डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला ऑटोमॅटिक एक लिंक येईल, त्या लिंकवरून सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमची जी काही बुक जी आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, दोन्ही पद्धतीने जशी तुम्हाला हवी असेल त्या पद्धतीने. हे बघा, ही डाउनलोड झालेली आहे आणि ती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल. ओके, बुक संदर्भात जे पण काही तुमचे काही प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते तुम्ही मला मेलही करू शकता, तुम्ही मला शेअर करा किंवा जर तुम्हाला मेल करायची इच्छा जर नसेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्ही मला काय करू शकता, कमेंट करू शकता. बुकबद्दल जे पण काही कंप्लेंट्स असेल ते तुम्ही मला पाठवा. जर अजून त्याच्यामध्ये काही जर एडिटिंग जर हवी जर असेल तर मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. ही ती बुक आहे की जी तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल. ओके, आणि माझा विश्वास आहे की ह्या बुकचा जो काही फायदा आहे तो येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला नक्कीच होईल. आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तुमच्यासाठी मराठीची सुद्धा बुक जी आहे ती तुम्हाला पब्लिश करून देणार आणि त्याची सुद्धा लिंक जी आहे ती तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार. आणि पुन्हा एकदा सांगेल, व्हिडिओ जर आवडत जर असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.